दुहेरी नोकरीचा डॉक्टर मॉडेल. सरकारी सेवेत असताना बीएमसी कडून 34 लाखांची कमाई. प्रशासन हादरले. चौकशीचा फास आवळतोय. नमस्कार, मी मीनाक्षी गोडके आणि आपण पाहत आहात मनभर 24 तास. भ्रष्टाचाराची पोलखोल तुमच्यासाठी खास. आजचा धडकी भरवणारा खुलासा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात दुहेरी नोकरीचा मोठा स्फोटक समोर आला आहे. शासकीय रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खालिद अन्सारी यांनी नियमांना पुरते हरताळ फासत सरकारी सेवेत असताना पालिकेच्या आपल्या दवाखाना प्रकल्पात बेकायदेशीरपणे दुहेरी सेवा दिली आणि या दुहेरी कमाईतून तब्बल 34 लाख रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पहिला मुद्दा तपासात उघड. 2023 ते 2025 या कालावधीत आपला दवाखाना शांतीनगर येथे सेवा आणि डिसेंबर 2024 पासून सरकारी रुग्णालयात कायमस्वरूपी नियुक्ती. म्हणजे सरकारी डॉक्टर असूनही जवळपास 10 महिने दुहेरी नोकरी धडाक्यात. सरकारी नियम काय सांगतात? दुसरी नोकरी मनाई, मानधन मनाई, बाहेरील संस्थेत सेवा मनाई, पण इथे मात्र नियम धुळीस मिळाले. दुसरा मुद्दा, 34 लाखांचा आर्थिक स्फोट तपासात समोर आलेल्या लेखी नोंदी थरकाप उडवतील. डॉक्टर अन्सारी यांच्या खात्यावर 34 लाखांचे मानधन जमा. तज्ञांचे स्पष्ट मत की ही फक्त चूक नाही, हा योजनाबद्ध डबल इन्कम प्रोजेक्ट वाटतो. तिसरा मुद्दा, डॉक्टरांचे स्पष्टीकरण. डॉक्टर अन्सारी म्हणतात, नियम समजले नाहीत, कळताच राजीनामा दिला. पण कटू सत्य असे की अपॉइंटमेंट ऑर्डर मिळताच नियम वाचवले जातात. सेवा पुस्तिकेत दुय्यम व्यवसाय बंदी स्पष्ट दिसते. दोन्ही ठिकाणाच्या हजेरी, टाइमशीट, पेमेंटवर त्यांची सही होती. मग नियम माहिती नव्हते हा दावा कितपत खरा? तज्ञ म्हणतात, ही चूक नव्हती, ही सतत चाललेली जाणून बुजून कृती होती. चौथा मुद्दा, प्रशासनाची धावपळ. या प्रकरणावर प्रशासन अलर्ट. चौकशी समिती स्थापक, हजेरी पेमेंटची सखोल तपासणी, मानधन मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याही चौकशी आणि पुरावे सिद्ध झाले तर प्रकरण जाऊ शकते. सेक्शन 409 क्रिमिनल ब्रँच ऑफ ट्रस्ट, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय नियमभंगापर्यंत. पाचवा मुद्दा, आणखी मोठं रॅकेट. मोठा प्रश्न, हा प्रकार एकट्या डॉक्टर पुरता मर्यादित आहे का, की आपल्या दवाखाना प्रकल्पात आणखी डॉक्टरांनीही अशीच दुहेरी नोकरी केली आहे? कारण हजेरी कोण मंजूर करत होते, मानधन कोण सोडत होते, विभागीय अधिकारी विसंगती कशी पाहू शकले नाही? तपासाचे वर्तुळ आता मोठे होण्याची चिन्हे स्पष्ट. सहावा मुद्दा, लोकांचा संताप, नागरिकांचा थेट प्रश्न. डॉक्टरांनी रुग्णसेवा करावी का डबल ड्युटी? सार्वजनिक पैशाचा गैरवापर, प्रणालीचा गैरफायदा आणि नैतिकतेचा भंग. लोकांची मागणी, कठोर कारवाई करा, उदाहरण घडा. निष्कर्ष, डॉक्टर खालिद अन्सारी प्रकरण ही फक्त सुरुवात असू शकते. या तपासातून बीएमसी शासकीय आरोग्य विभागातील दुहेरी नोकरीचे संपूर्ण जाळे उघड पडण्याची शक्यता अधिक. आणि सर्वात मोठा प्रश्न अजूनही तसाच उभा, हा एक डॉक्टरचा मामला होता की संपूर्ण प्रणालीत खोलवर रुजलेलं भ्रष्टाचारी नेटवर्क?